लो जी, अस्सलाम वालेकुम एक दफ़ा फिर। इस वक्त हम फ्रैंकफर्ट का जो मेन रेलवे स्टेशन है उसके करीब एक जगह है गुड लॉइड स्ट्रासे 26। यहाँ पे ये एक चर्च है। चर्च के अंदर इन्होंने इंतज़ाम किया हुआ है कि यहाँ जो जिनके पास घर नहीं है, जिनके पास खाने के लिए नहीं है, तो वहाँ पे खाना खिलाते हैं ये मुफ्त लोगों। तो यहाँ जमात अहमदिया की जो तंजीम अंसारुल्लाह जर्मनी, उसकी जो फ्रैंकफर्ट के अंदर जो लोग हैं उनके तहत आजकल ये सिलसिला चल रहा है। ये देखें, हमारी ये वैन है जिसके ऊपर खाना गरम गरम यहाँ पहुँचाया गया है। और इसके ऊपर अगर आप देखें लिखा हुआ है लीबे फॉर आले हास फॉर कायने, मोहब्बत सब के लिए, नफ़रत किसी के लिए नहीं। और ये अभी आपको थोड़ी देर बाद इसको अंदर से भी दिखाएंगे। अभी हम अंदर चलते हैं, देखते हैं कि किस इंतज़ाम किस तरह अंदर जो है लोग खाना खा रहे हैं। ले जी, जैसा मैंने आपको बताया था कि हमारा जो अंसारुल अहमदिया जर्मनी जो यहाँ इंतज़ाम किया गया है कि जो लोग हैं उनको खाना पेश किया जा रहा है। और ये अंसार हैं हमारे फ्रैंकफर्ट के, जो इस वक्त इन लोगों की खिदमत के लिए यहाँ पहुँचे हुए हैं। बावजूद इसके कि हम फ्रैंकफर्ट में रहते हैं जर्मनी में, यहाँ इंसान तसव्वुर नहीं कर सकता कि लोग ऐसे हों जिनको खाना मुयस्सर नहीं है। हर जगह ऐसे लोग होते हैं जो ये मरकज़ की तरफ से जो अंसार वहाँ पहले खाना तैयार किया गया है। और अब ये देखें चावल और साथ फिर वो जो यहाँ के लोग पसंद करते हैं खाना वो डाल के। बाकी हम इस साइड पे देखते हैं सैकड़ों लोग जो हैं वो यहाँ खाने से इस्तेफ़ादा कर चुके हैं। और ये बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट है। जो खिदमत जो कहते हैं खिदमत इंसानियत, उसका एक हिस्सा है। बाकी कोशिश करेंगे अगर किसी से बात हो सकी तो इंशाल्लाह वो भी करेंगे। बाहर चर्च का वो साइन भी आपको नज़र आ रहा है। यहाँ जो लोग जिनके पास रहाइश नहीं होती खाना, वो यहाँ आके मेल्डिंग अपना बता देते हैं कि हम खाना, ये देखें लिखा हुआ है कि सजदे से इन्होंने एंट्री जो है वो बंद रखी हुई है, दूसरी साइड से ही जाना पड़ेगा। तो फिर चलते हैं उधर से। जी, आपने अंदर का मंजर देखा जहाँ लोगों को खाना सर्व किया जा रहा था। और ये है वो माशाल्लाह वो वाली वैन जो पिछले साल जलसा के बाद जिसका इफ्तिताह हमारे प्यारे आका ने किया। इसके अंदर चूल्हे फिट हुए हैं, इसके अंदर बाकी का इंतज़ाम है और बिजली, ताकि जब भी, और फिर गैस के ज़रिए चलाने का। ये इसके ऊपर सारे जर्मन में ये मुख्तलिफ जो कवानीन की जो हदायत लिखी हुई हैं। और फिर इस तरह इसको जहाँ भी जाके किसी जगह पे जहाँ लोगों को मदद की ज़रूरत होती है इसको जाके खड़ा किया जा सकता है। और जो गरम गरम खाना अभी वो जो अंदर से सर्व हो चुका है वो वापस लेके आए हैं। और ये देखें इसका हिस्सा इसमें ठंडा रखने के लिए भी सारा इंतज़ाम है। और बाकी फिर एक दफ़ा अंदर चलते हैं। ले जी, ये हमारे साथ इस वक्त दो लोग हैं जिन्होंने खाना खाया है। मैं जर्मन में इनसे बात करूंगा, फिर उसके बाद आपको उर्दू में तर्जमे के साथ बताऊंगा। ओके, Sie haben heute schon gegessen. Ja. Und wie war das Essen? Sehr schön. Sehr schön. Sehr halal, sehr Ja. Und Sie, was denken Sie, dass was man jetzt hier macht, dass man für die Menschen, die brauchen Essen, die brauchen... Es ist Wärme, es ist nicht nur so ein Essen hingeklatscht, Ja. es ist wirklich Wärme spürst du, Aus dass es Herzen ins Herzen kommen. kommt. Ja. Das Essen ist aus Nicht so Herzen. eine Spende nach dem Motto so, ja, ist was zu essen, es ist wirklich Und Sie sind schon lange hier oder? seit kurzem. Seit kurzem. Ja. Und Sie würden, auch wenn Sie eine Gelegenheit haben, gerne auch von Ihrer Seite mal in Zukunft für die bedürftigen Leute. Habe ich früher gemacht, bevor ich in die Situation kam. Ah, so, okay. Also das hat Ihnen sehr gut gefallen. Ja. Okay. Ihnen auch? Ja. Okay, gut, danke schön, danke. अभी उनसे बात. Gottes Segen, was sie da tun. Okay. Es soll barmherziger Allah Ja. ihnen immer beistehen. danke. लेकिन जी, ये बातें आपने जर्मन में सुनी। एक तो वो कह रही है कि भाई हमें बहुत मज़ा आया, गरम गरम खाना था, लग रहा था कि खाना सिर्फ एक फॉर्मेलिटी के तौर पे नहीं पहुंचाया गया बल्कि ये खाना दिल से बनाया गया है। और दूसरे ने फिर बड़ा शुक्रिया अदा किया कि अल्लाह ताला आपको इसकी जज़ा दे, क्योंकि इंसानों को ये पता है कि जब कोई इंसान मदद करता है तो उसका जो शुक्रिया है या दिल से उसकी कदर करना। ले जी, हमने अभी अंदर से जो मंजर दिखाया आपको, एक बंदा जिसने मतलब ये वो लोग हैं जो यहाँ मदद करने आते हैं। इनको अल्लाह ताला ने सब हर चीज़ से नवाजा हुआ है, लेकिन ये यहाँ रेगुलर मदद करते हैं बिल्कुल बगैर किसी कॉस्ट के। इनमें से पूछते हैं Sie können sagen,
welche Motivation ist für Sie, dass Sie hier regelmäßig Ihre Zeit geben für die bedürftigen Leute hierher kommen? Gibt es so irgendeine Motivation in Ihrem Leben? Genau. Also meine Motivation und die Motivation von meinen Kollegen ist, vor allem den Menschen zu helfen. Ja? Ja. Also wie Sie gehört haben und viele andere, der Bedarf, vor allem im Bahnhofsviertel, ist sehr gestiegen. Ja? Ja. Wir haben jetzt immer mehr Menschen, vor allem bei uns auch psychisch kranke Menschen, Ja. die Menschen, die auf der Straße sind, die sich immer auf ein warmes Essen freuen, Ja. die sich nach einem warmen Ort freuen, ja? Ja. Dass die wissen, okay, bei Diakonie in Weser 5, Weißfrauen, wir können da von morgen bis 16:30 Uhr bleiben, ja? Ja. Wir können dort schlafen, wir bekommen da Frühstück, Mittagessen, auch manchmal auch so Kaffee und Kuchen. Ja. Und wir sehen, dass das Menschen auch hilft, ja? Aha. Die fühlen sie sich dann auch besser, die können auch bei uns duschen auch, Ja. ja? Aha. Und genau, also wir haben so zweimal pro Woche auch so Kleiderkammertage, wo die Menschen auch frische Kleidung bekommen können und ja, also ja. Und wie viele Menschen fast jeden Tag betreut werden? Morgen, mittags und abends ungefähr, wissen Sie? Genau, also wir machen, also wir zählen auch und das ist ja meistens so, ja, ich würde sagen, ca. 200 Menschen. Pro Tag genau, fast. Pro Tag. Ja, genau, ja. genau. Manchmal ist das weniger oder mehr. Mehr war jetzt auch, wo zu kalt war, Ja. wo wir so Minus hatten. Ne? Und da war der Bedarf noch größer. Ja? Ja, Aber dann hatten wir auch noch mehr zu tun, weil die Menschen waren mehr unruhig, mehr gereizt. Ja, ne? ja, Und das ja, war ja. schon eine Herausforderung für uns. Und zweitens, die Leute, die hier zum Hilfe kommen, wie Sie, die sind, Sie müssen extra Zeit nehmen von Ihrem normal täglichen Beschäftigung, dass Sie hierher kommen können, Zeit geben können und bedienen können. Genau, Sie meinen die Klienten. Ja, ich meine, ob Genau. Sie hier irgendwie eingestellt sind von Genau. Stadt? Ich bin eingestellt von Ja. Diakonie. Okay. Wir haben auch Leute, die ehrenamtlich hier kommen, um okay. zu helfen. Genau. Also das heißt, Genau. jeder kann, wer Lust hat, hier melden und sagen, ich kann an dem Tag so viele Stunden hierher kommen und helfen. Genau. Geht das? Jeder kann fragen, genau. Und vor allem, zum Beispiel, wir machen jetzt noch die Wochenende auch auf, Okay, ja. okay. Für die Feiertage auch kann man immer fragen, genau. Okay, ja. okay. Und Genau. für dem Essen und für anderen Hilfsbedürftigen kann jeder sagen, ja, ich kann hier für 100 Leute Essen bringen. Das ist auch möglich. Das ist Genau, für jeden. genau. Am besten immer uns erstmal anrufen, dann vereinbaren wir einen Termin und das ist immer schön auch für die Klienten, Ja, ja. weil die freuen sich auch, wenn die wissen, okay, morgen gibt es etwas Besonderes. Ja. Also Ja, die ja. kriegen hier auch so schon leckeres Essen, aber klar, das ist überall so, auch in der Schule, Ja. wenn die Kinder wissen, an dem Tag bekommen wir vielleicht leckeres Pommes mit Mayo und leckerem Fleisch. Klar, jeder freut sich. Haben Genau. Sie irgendwann mal so eine, kann man sagen, so eine gute Erinnerung, dass haben Sie jemanden hier gehabt, der gegessen hat und dann auf einmal Sie hören, er hat dann hier etwas nachher in gute Zeiten gebracht, dass er will hier kommen und so viele Leute auch helfen. Wenn er einmal Hilfe brauchte, er hat hier bekommen und dann kam er später und sagt, jetzt bin ich wohlhabend, haben Sie sowas auch mal gehabt? Ja, also jetzt auch vor kurzem, wo wir jetzt so im Januar so Minusgrad Ja. hatten, wir haben dann so auch einen, das weiß ich, aber ich glaube noch andere, aber einen Mensch über die Notübernachtung, also wir haben für ihn so Übernachtung organisiert. Er ist über 70 Jahre alt. Ja. Und er war sehr dankbar dafür, ja? Weil er lebt am meisten so in einem Wohnwagen, wo sehr kalt ist. Und das merkte man schon, wie das ihm auch so einfach gut getan hat. Das war, an das kann ich mich jetzt erinnern, weil das jetzt vor kurzem war. Ach so, okay. Genau. Dankeschön für Ihre Zeit. Danke und ich auch. wünsche Ihnen, dass Sie mehr Zeit bekommen und so weiter helfen. Dankeschön. Danke. Vielen Dank. Tschüss. Danke auch. This is
Familie zu einem Ende kommt. اپنی تصنیف ترتیب حقیقت و بحری میں بیان فرماتے ہیں بس جب کہ پیشگوئی کے زمانہ میں یہ لڑکا موجود تھا تو ایک عقلمند صاف سمجھ سکتا ہے کہ اس پیشگوئی کا یہ مطلب ہے کہ یہ لڑکا کل عدم ہے اور اس کے بعد نسل کا خاتمہ ہے اور یہی خدا تعالیٰ کی طرف سے مجھے ترتیب ہوئی تھی ملحق سے زیادہ کوئی انعام